नको ना रे, म्हणून म्हणत होते पत्र नको वाचू. ए बॉयफ्रेंड, मी आहे ना आता इथे राजा. हो, हात का सोडला? धरा ना, मस्त दिसत होत बघा. हा, पिक्चर एकदम झकास. मोबाईलचे पैसेच वसूल. कधी झालंय? त्या दिवशी मला हलवून सांगितलं का नाहीस? मी आपलं माझं दुःख मोठं करत होतो तुझ्या समोर. ते चालू संपलं सगळं. पण ती आहे इथं आहे, कुठं जाणार आहे जाऊन तू? पण तुमचंही बेस झालं बघा. म्हटलं होतं ना की तुमचं प्रेम तुम्हाला परत मिळणार म्हणून. झालं ना, तुम्ही तुमच्या प्रेमानं त्यांना जिंकलं. हे माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे झालंय. नाही नाही, माझ्यामुळे कुठे. अहो, ह्या बॅगा घेऊन आलत्या, म्हटलं शहर सोडून चाललं. काय सांगावं यांना, काय कळेना. नाही, शेवटी तुमच्या प्रेमानं त्यांना जिंकलंच. खरंच तुझ्यामुळे आज आम्ही एकत्र आलो. तसं काही नाही, त्या फक्त कारण शोधत होत्या बघ. त्यांनी माझं कारण पुढं केलं एवढं. थँक्यू वीरू. तुझे उपकार कसे. हा, हे असलं काय बोलून माझ्यावर जबाबदारी वाढवू नका. नंतर परत काय झालं तर माझं बकोटं धरा. एन्जॉय. हॅलो. हा आशू, कुठे आहेस तू? अगं आम्ही कधीपासून वाट बघतोय तुझी. काय? अगं तू मूर्ख आहेस का जरा? तू का घाबरतीयस त्याला? मग आणि सॉरी म्हणून टाकायचं. बरं मी सांगते ते त्याला, पण म्हणजे तू काय कधीच भेटणार नाहीयेस का त्याला? एक मिनिट, तो फोन मागतोय, देऊ का? बर बर, ठीक आहे, ओके. असू गप ग मूर्ख. तू चल, तू काहीतरी. हा कुठला गिल्ट आहे? आणि हा चल, बाय, ठेवते मी फोन, बाय. काय झालं? काय म्हणाली? काही नाही म्हणाली. नाही, काहीतरी म्हणाली ना ती. सुरुवातीला म्हणाली काहीतरी घाबरते आणि नंतर असं काहीतरी म्हणाली की तू एकदम. नाही, मला नाही सांगायचं तुला ती काय म्हणाली. अच्छा, ते काय काय ते मला काय माहित. पण तू लाजलीस म्हणजे काहीतरी आहे. असं काहीतरी आहे की. गप्प बस. असा प्लीज भाऊ नकोस, मी पळून जाईन इथून. मग ह्याला काहीच अर्थ नाहीये. आत्ताच तू म्हणाली होतीस मी तुला सोडून कधी जाणार नाही. आता प्लॅन चेंज. एक्सक्यूज मी. थँक्यू. थँक्यू. बाप रे. थँक्यू. आणि काय होय? नाही, थँक्यू. मला तुम्हाला मन भरून बघू दे ना. काय?
आपल्या प्रेमाचा चढता आलेख बघायचंय. हे बघ. थँक्यू. वेलकम. प्रेमात रंगल्या प्रेमाच्या घाई प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाच्या प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती जरी. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. अरे बापरे. काय हरकत नाही. वेळ संपलेली जरी असली तरी ती दुसऱ्यांसाठी, तुमच्यासाठी नाही. कारण आतनं कडी लावलेली आहे. नाही नाही, आय एम सॉरी. अरे आमच्या लक्षातच नाही आलं. आम्ही निघतो आता लगेच. अहो नाही. नाही निघतो, खरंच निघतो. चल आपण. हा निघतो आम्ही लगेच. ठीक. ओके बाय. चल. ऐक ना, काय झालं? मला डान्स करायचा आहे. आता इथे? हो, इथं इथे कोणीच नाहीये दुसरं. प्लीज, मी प्रपोज केलंय तुला आज. तू हो म्हणालास मला आणि मला सेलिब्रेट करायचं. प्लीज प्लीज पण प्लीज. हो पण काही अजून टाइम हवाय का? ऍक्च्युली थोडासा एक रिक्वेस्ट होती. काय? म्युझिक आहे का आपल्याकडे? नाही राहू दे. जमेल. आता लावतो. थँक्यू. काय? 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 कोणी काही ऐकू नये, कोणी काही पाहू नये. तुझ्या डोळ्यांमध्ये फक्त हरवून जावं असं वाटतं. ओके, सध्या ही किल्ली हरवली बॅगेत, ती सापडत नाहीये मला. शोध ना पटकन. घरी आलेल्या पाहुण्याला असं बाहेर तात्काळ उभं ठेवणार आहेस का? गप रे. मग अश्विनी आहे ना घरी? ये तिला सरप्राईज देऊया. का? थोडी ऑकवर्ड आहे ती अजून. अच्छा, मला निर्लज्ज म्हणाली म्हणून का? आता तिला इतकं ऑकवर्ड करणार आहे ना की ऑकवर्ड होणंच विसरून जाणार आहे. नाही. हो नाही. हो हो.
चला. नाही नाही थांबा यार, तुम्ही जरा रीतसर या ना. रीतसर. हा म्हणजे जरा बेल वगैरे वाजवून. हा अगं बाई हालात वाटतं. थांबा हा. नौटंकी. तुझीच मैत्रीण आहे ना. अगं हे काय? वा, पोरीला येतं सगळं. अगं काय आहे? आता काय मी ओवाळू? काय ओवाळणी द्यायची असते? अरे हो. हा 1 रुपये. तो 501 देणार आहे. सॉरी सॉरी. ओम 8 आणे. हा 4 आणे चालत नाहीत ना, आता बंद झाले. तू लाज काढतोयस का? हो, निर्लज्ज आहे ना मी. निर्लज्ज. ए ए ए ए ए ए तू काय आता ते जाऊन रडणार आहेस का? माहेरच्या साडीचं सीन कम्प्लीट. तू तिथे जाणार तर मी इथे जाऊन रडी ना. बा झालं ना आता रडणं. अगं टाइमपास करतोय मी, गिल्ट देतोय तुला. एवढंच का रडतेस? अजून खूप गिल्ट द्यायचंय तुला. आणि 500 रुपये काय मागतेस माझ्याकडे? अजून नोकरी गेलेला माणूस आहे मी. नोकरी मिळाल्यानंतर देईन महिन्याच्या महिन्याला. 1 तारखेला. ठीक आहे, नंतर दे. हा, बघितलं कोण निर्लज्ज आहे ते. वेलकम. हा हा ए चला ना तिकडे. मला आता कुठेही जायचं नाही. हे मी खूप मेहनतीने बनवलंय ते. मी सुद्धा खूप मेहनतीने ईशाला परत मिळवलंय. काय फालतूपणा चाललाय तुमचं? ए मला काही म्हणा, पण ईशाला फालतू म्हणायचं नाही. ओम तुझी ईशा तिथे पण आहे. माझी ईशा इथेच आहे. ईशा तू तरी ऐक ना. ओम तिथे पण आहे. ओम इथे आहे समोर. अरे बाप रे, हे सारस बागेत आल्यासारखं काय वाटतंय तुम्ही? चला ना. काय? वाव, काय कमाल आहे. कसं वाटतंय? छान आहे. ओमला विचार ना. ओम तू विचार ना. ओम कसं वाटतंय विचारतीये. बाकी कशी आहेस तू? ठीक आहे मी. तू कसा आहेस? मी सुखी. काय ते म्हणतात ना, अमुक अमुक सदा सुखी. हा
निर्लज्जम सदा सुखी. ए बास ना यार आता. सॉरी, चुकलंय माझं. पण आता अजून गिल्ट नको ना देऊ मला. म्हणूनच मी ग्रीन रूफला नाही आले. अगं हो, थांब 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 थांब, रडू नकोस. जस्ट जोकिंग. खूप छान केलंयस तू. अश्विनी, यू आर अ ट्रू फ्रेंड. खरंच तुझ्यासारख्या मैत्रिणी आजकाल नाही मिळत. हो ना, मग सांग हिला काय अवस्था करून घेतली होती स्वतःची. ते पण मला खरं सांग, खूप राग आला होता ना माझा. हा म्हणजे आधी हे सगळं खोटच वाटत होतं मला. तुझ्यासारखा मुलगा आमच्याशी असं का वागेल. आणि मुख्य म्हणजे ना, तुम्ही दोघांनी एकत्र असावं अशी माझी खूप इच्छा होती. हे सगळं इतकं एकदम झालं ना. सॉरी, पण मला खरंच खूप राग आला होता तेव्हा तुझा. मलाही खूप धक्का बसला होता. खरंच मलाही वाटत होतं की हे घडलंच नसतं तर किती बरं झालं असतं. किती लांब गेलो मी ईशापासून, तुझ्यापासून. हो, पण म्हणून आपण जास्त जवळ नाही का आलो. ये आता बास. हा, तुमच्याकडे बघितलं ना की मला माझ्या सोनूची आठवण येते. ए, आता हिला त्रास नाही द्यायचा. फार चिडचिड नाही करायची. थँक्स अश्विनी, मला हिचीच काळजी होती. माझ्या घरात मानलेली नाती का असेना, पण माणसं तरी होती शेअर करण्यासाठी. पण हिच्यासोबत इथे फक्त तू होतीस. पण तू दोन्ही परिस्थितीत तिच्या पाठीशी उभी राहिलीस. म्हणूनच तू मला आवडलीस. हॅट्स ऑफ टू यू. थँक्स. हो का? बर. वाव, सुपर, कमाल, एक नंबर. थँक्यू अश्विनी. आवडली? अजून एक देऊ? थांब थांब, आधी इथं संपू दे. पण मला ना आज एकदम भरून आलंय असं. म्हणजे माझ्यासाठी अशी कोणी पेस्ट्री आणलीच नाही ग. असं काही साधं गिफ्ट वगैरे नाहीच. तू ना मला काही म्हणत, म्हणजे निर्लज्ज म्हण, नालायक म्हण, बेशरम म्हण, हलकट म्हण, काय वाटेल ते म्हण, मी तुला काही म्हणणार नाही. एक मिनिट, मी काय म्हणते, यापेक्षा तू त्याला ओम असंच का नाही म्हणत. कारण कलेक्टिव्हली हे सगळं त्याच्याच बरोबर आहे. करेक्ट आहे, काही म्हण, काही म्हण. करेक्ट आहे काय करेक्ट आहे. आणखीन किती बोलणार आहेस रे तू तिला. मी तिला बोलतच नाहीये, मी तुला बोलतोय. कधीतरी तू मला काही गिफ्ट आणलंयस का ग? कधीतरी मला अशी पेस्ट्री दिलीस का तू? बरं अश्विनी, हिची खाण्याची हॉटेलची ग्रीन रूफची बिल मीच भरतो. कधी? स्टॅच्यू स्टॅच्यू थांब थांब. अगं ही केवढं खाते तुला माहितच असेल. यू वोंट बिलीव्ह, आम्ही हॉटेलमध्ये जातो ना, ही दिसते त्यावर जाऊ नकोस. हा, तिच्या अंगाला कुठे जातो काय कळत नाही. मी सांगतो. आधी मॅडम सूप मागवणार, मग त्यानंतर स्टार्टर्स मागवणार. तिथे माझं पोट भरतं. पण अजून व्हायचंय, 5 कोर्स व्हायचंय अजून. त्याच्यानंतर मॅडम मेन कोर्स मागवणार, मग डेझर्ट, मग कोल्ड्रिंक आणि मग त्याच्यानंतर हे सगळं खाल्ल्यावर ना असं म्हणतं की आत्ता पुढे थोडंसं खाल्लं आणि लगेच ढेकर. आणि एवढ्यावर मॅडम थांबत नाही, तर मॅडम त्यावर चहा किंवा कॉफी मागवतात. फालतू सारखी बडबड करू नकोस अजिबात. इतकं सगळं खाल्ल्यानंतर कुठला मिनिट चहा मागवेल तू. ठीक आहे काय ना, तुम्ही इतके रिडिक्युलस आहात ना दोघही जण. आणि एक लक्षात ठेवा, आता तुम्ही माझ्या विरोधात ना, म्हणून तुम्ही एक आहात. आमचं प्रेम अथांग सागरासारखं
सागरासारखं आहे. करेक्ट आहे. आमचं प्रेम अथांग सागरासारखं आहे. सागर 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 काय झालं हसायला? काय झालं तुम्हाला? नाही, तरी सुद्धा काय झालं हसायला? नाही अगं मला सागरला फोन करायचा यार. कर ना मग. त्याची खूप मदत झाली आहे मला. फोन दे ना. माझा फोन नाहीये. माझ्या फोनची बॅटरी गेलीये. मेला फोन. ए अश्विनी फोन दे ना तुझा प्लीज. घे. बघितलंस याला म्हणतात प्रेम. सागरला फोन कर. म्हणजे 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 असं का बोलते? आईवरनं आठवलं नाही. हो सॉरी, खूप ऑब्विस आहे, पण तुझ्या आईचा फोन होता. सासवडला कधी येते विचारत होती.